तर हॅलो गाईस, कसे आहेत तुम्ही सगळे? तर गाईस आज जसं मी तुम्हाला काल बोललं की आमच्या सर दिल्लीला झालेत, तर मी सकाळ सकाळ उठून आलो सरांच्या घरी. तर हे बघा पॅकिंग बघा. तर आता सरांना मी एअरपोर्टला सोडायला जातो आहे. तर आपण डायरेक्ट आता एअरपोर्टला जाऊया, बिकॉज सकाळच्या वाजले 6, थंडी खूप वाजते. बघू आता पहिले आपण सरांना आणि मॅडमना एअरपोर्टला सोडून येऊ. तर गाईस सकाळ सकाळ ना हा पण पनवती आला माझ्यासोबत. हा कशासाठी आलाय? फक्त त्याला गाडी चालवायची आहे म्हणून. त्याला गाडी चालवायचा एवढा वेळ आहे नाही बघा. ही तो यायचं फक्त कारण गाडी चालवायची खुशी. ह्याला बोलतात लाचारपणा. हा, गाडी त्याच्या बापाची, गाडी त्याची, तरी त्याला लाचारपणा बघा किती आहे. आणि आमचे रोशन काका सकाळ सकाळ उठून आलेले आहेत. मी तर बाजूलाच बसणार बाई, मला उलट्या होतात. हा रोशन काकाला उलट्या नाही होत. तर आता जाता जाता पहिले सर गाडी चालवणार आहेत, मॅडम पण त्यांच्या सोबत आहेत. मग येताना आमचा नीलबाई चालवल. तर गाईस ह्याची मस्ती बघा, फुल एडे चले करते. हा, याचे कामधंदे नाहीत. झोपून उठलं जस्ट. तर गाईस आम्ही आता इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलेलो आहे. इथून आता 2 मिनिटातच आम्ही प्रॉपर किलोमीटर. हा आता मेन रोड आहे अजून पण. तर हा आपला एअरपोर्ट बघा कसं आहे, नवीन एअरपोर्ट आहे. आणि आता आम्ही त्यांचं सामान उतरवलेलं आहे. तर इथं चालल्यात मीटिंगला आणि इथं फोटोशूट चाललाय. तुम्ही फोटोशूट एक मिनिट चाललो. टाटा टाटा वहिनी, टाटा वहिनी. फोटोमध्येच बिझी आहेत जास्त होतं. जाऊ द्या, चला काढा तुम्ही काढ. तर आपल्याला दिलेत किती पैसे? 500 रुपये. आपल्याला दिलेत 500. 500 मध्ये आपण 3 जण, पर पर्सन 150 50 रुपये होतात. 50 रुपयाची आपण चाय कॉफी पिऊन जाऊया. 150 वाटून घेऊ. जे नाश्ता करायचा आपण स्वतः करू आम्ही. ओके. प्रेट पडेल बाबा, गाणी बंद ठेव 2 मिनिटं. मी माझे व्हिडिओ स्टॉप केले की तुला काय करायचंय कर. तर गाईस आम्ही आता भाऊ आणि वहिनीला घेऊन म्हणजे सोडून निघालेलो आहे. हा तेच, घेऊन सोडून काही. अरे समजून घ्या भाई, तुम्ही समजून नाही घ्या तर कसं होईल. आता काय ब्रिज मारू की डायरेक्ट खालूनच घेऊ? खालून नवी मुंबई आहे. हा जी जाऊन जाऊ दे, आपण खालूनच जाऊ. नाही मला वाटतं वरून, कुठून तरी इच्छा. चल वरूनच जाऊ. जे होईल तर होईल. आपण उपसे चलते, पण वरतून गेलो तुझ्याला पेट्रोल पंप भेटला पाहिजे. पटकन डिसाईड. CBD वेलापूर वाशी हे वरून आहे. तर गाईस आम्हाला घरी जायचं आहे, बट गाडीमध्ये डिझेल एवढं कमी राहिले ना की ती डिझेल पंपपर्यंत गेली पाहिजे. ते बघा ते आधीच ओढायला लागले. आणि इथून आता पेट्रोल पंप आहे 8 किलोमीटरवर. हा एकदम शांत बसलाय. गाडीची आम्ही AC पण बंद ठेवले. AC का बंद ठेवले? बाई AC चालू तर अजून डिझेल संपणार नाही. ते तुमचा व्यायाम आहे. हां आमचा लोखंड, बट गाडीत डिझेल कमी आहे. पहिला आपण डिझेल टाकूया, मग AC लावत, गाणी लावत, फुल चिल्ड मारत जाऊया. ओके चला. तर गाईस जसं कसं आम्ही डिझेल भरून आता निघालेलो आहे घरच्या मी आता जस्ट आलो, म्हणजे येऊन मला 10 मिनटं झाली, मोजून 10 मिनटं झाली. मी येऊन फ्रेश झालो आणि मी डायरेक्ट आता आलो पेट शॉपमध्ये. बिकॉज आता वाजलेत 8:50. अजून पोरांना यायला तर 1 तास आहे. बट मी 10-15 मिनटं आता इथे बसेल. याच्यानंतर मग मी जाईल घरी जाऊन थोडंसं 1-2 तास आराम करेन, मग परत ऑफिसला येईल. बिकॉज माझी झोप पूर्ण नाही झाली, कारण सकाळी लवकर उठलो आहे. भाऊ आणि वहिनीला सोडायचे होते म्हणून. तर आता ते मी आलो पहिलं ऑफिसमध्ये, बिकॉज पक्ष्यांना पण चेक करते की कोणाला काय झालं आहे की नाही झालं आहे. तर सगळे ते त्यांच्या जागा ठणठणीत आहेत. तर मी जाऊन जरा वेळ बसतो, घरी जाऊन आराम करतो. त्याच्यानंतर मग आपण भेटू 11:30ला. ओके. हा आमचे एकुलता एक कसला झालाय बघा टोंडग्या. पण टोंडग्याला आपण बघायला येऊ नंतर, बिकॉज 1-2 तास आराम तर करायचं आपल्याला. पेटचं पूर्ण खाली असल्यावर लय वळतं. बघा तसं तर मी सेटर बंद ठेवलंय,
आणि मी आतमध्ये बसलो आहे. बट आता 10 मिनिटासाठी शटर खोलतो. गाईस खूप टाईम झाला मी पेट शॉपमध्ये बसलो आहे. मला खरं सांगू तर आता घरी जायची इच्छाच नाही. झोप खूप आले, डोळे दुखायला लागलेत खरं तर. बट माझी घरी जायची इच्छा नाही. आणि मी इथं बसल्यापासून त्या चिमण्यांचा आवाज बघा ना किती आहे. तुम्हाला येतोय की माहिती नाही, बट त्या चिमण्यांचा आवाज एवढा आहे ना, खूप आवाज आहे. आणि एकदम क्यूट आवाज आहे ॲक्च्युअलमध्ये. तर म्हणजे कसं बघा, तर जसं आपलं मोठा घर असतं, तर मोठ्या घरात आपण एक छोटंसं झाड लावायचं. झाड असली असो किंवा नकली, तर झाड लावून त्या झाडावरच चिमणे. एक मिनटं. हॅलो, हां सर, पेट शॉप खुलाच आहे. या थांबलो मी, तुमच्या गाडी थांबलो आहे. ओके सर. तर गाईस मी थांबलेलो, तर त्यासाठी एक कस्टमरने फोन केला. तर कस्टमरला बोलून घेतला, आता सर खुल्लाच आहे तर होऊ द्या धंदा, कसं आहे. बट त्यांचा आवाज एकदम क्यूट आहे वाईस. तर गाईस 3 दिवस झाले मी काय मोकूला चालू केलं नाही, बाहेर पण काढलं नाही. बट तिला धुवून तर ठेवलं, बट तिला आता चालू करतो. खूप दिवस झाले चालू पण नाही केले. किक स्टार्टच करतो. किक प्रॉपर बसत दुसऱ्या किकवर स्टार्ट. कशा आहे माझ्या मोकू, एकदम फुल आवाज बघा, आवाज बघा, आवाज का पैसा, आवाज का पैसा. कसा आवाज हा. तर मोकूची एक छोटीशी राईड घेऊन येतो. तर गाईस अर्धा तास झाला मी घरी गेलो फ्रेश व्हायला. मला माहिती नव्हतं, बिकॉज सकाळी माझ्यासोबत चांगला खेळत होता. आणि आता बघा आमचा सिकंदर आम्हाला सोडून गेला. वाईट खूप वाटतंय. नमक नमक. जिस चीज़ से लगा होता है ना अपना भाई, वो चीज़ अपने को छोड़ के चली जाती है. तर गाईस जसं की तुम्हाला समजलं की आमचा सिकंदर आम्हाला सोडून गेला. त्यामुळे गाईस मी खरं सांगू तर माझे म्हणजे आज काय दिवसभर करायची इच्छाच नाही आहे. त्यामुळे मी आजचा ब्लॉग इथंच संपवतो. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.